मित्रांनो, तुम्ही रोज खात असलेल्या काही साध्या भाज्या तुमच्या शरीरात हळूहळू विष तयार करत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? होय, ज्या भाज्यांना आपण हेल्दी समजतो त्या काही परिस्थितीत तुमच्या सांध्यांमध्ये असह्य वेदना, सूज आणि संधिवातासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात. आज अनेक लोकांना अचानक पायांच्या बोटांमध्ये, गुडघ्यांमध्ये किंवा हातांच्या सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात आणि ते वयाचं कारण समजून दुर्लक्ष करू लागतात. पण खरं कारण असतं तुमचा आहार, विशेषतः काही निरुपद्रवी वाटणाऱ्या भाज्या. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या भाज्या युरिक ऍसिड वाढवतात, शरीरामध्ये काय बदल घडतात, कोणत्या लक्षणांकडे लक्ष द्यायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर उपाय काय आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमचं आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, आपल्या शरीरात दररोज हजारो रासायनिक प्रक्रिया घडत असतात. या प्रक्रियांमधून ऊर्जा तयार होते, पण त्याचबरोबर काही टॉक्झिन्स देखील तयार होतात आणि त्यापैकीच एक म्हणजे युरिक ऍसिड. सामान्यतः हे शरीरासाठी धोकादायक नसतं, कारण किडनी ते सहज फिल्टर करून मूत्राद्वारे बाहेर टाकते. पण जेव्हा हे प्रमाण वाढतं किंवा किडनी व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा हा कचरा शरीरामध्ये साठू लागतो. युरिक ऍसिड वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे प्युरिन नावाचा घटक. मित्रांनो, हा घटक अनेक अन्नपदार्थांमध्ये आढळतो. जेव्हा आपण प्युरिनयुक्त पदार्थ खातो तेव्हा शरीर त्याचं विघटन करून युरिक ऍसिड तयार करतं. जर हे प्रमाण जास्त झालं तर ते रक्तात साचतं आणि नंतर स्फटिकांच्या स्वरूपात सांध्यांमध्ये जमा होतं. हेच पुढे जाऊन गाऊट किंवा संधिवातासारख्या आजारांना कारणीभूत ठरतं. सुरुवातीला याची लक्षणं खूपच कमी असतात, जसं की सांध्यांमध्ये हलकी जळजळ, सूज किंवा थकवा. पण वेळेवर लक्ष दिलं नाही तर हीच समस्या गंभीर वेदनांमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे युरिक ऍसिड म्हणजे फक्त एक छोटा प्रश्न नाही, तर तो संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर परिणाम करणारा मुद्दा आहे. मित्रांनो, आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की भाज्या म्हणजे आरोग्याचा खजिना. त्या शरीराला पोषण देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि अनेक आजारांपासून दूर ठेवतात. पण प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशीच असते असं नाही. आणि मित्रांनो, नेमकं हेच काही भाज्यांबाबतही लागू होतं. काही विशिष्ट भाज्यांमध्ये प्युरिन नावाचा घटक नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात असतो आणि हा घटक शरीरात गेल्यानंतर त्याचं रूपांतर युरिक ऍसिडमध्ये होतं. सामान्य परिस्थितीत शरीर हे ऍसिड सहजपणे बाहेर टाकतं, पण जेव्हा आपण अशा भाज्यांचा अतिरेक करतो किंवा शरीराची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिड साचू लागतं. हळूहळू हे साठलेलं ऍसिड सांध्यांमध्ये स्फटिकांच्या स्वरूपात जमा होतं आणि वेदना, सूज, जळजळ यांसारख्या त्रासांना सुरुवात होते. त्यामुळे मित्रांनो, भाज्या नेहमीच सुरक्षित असतात हा समज काही प्रमाणात चुकीचा ठरतो, विशेषतः ज्यांना आधीपासून युरिक ऍसिडची समस्या आहे त्यांच्यासाठी. पालक, मशरूम, फ्लावर, मटार, राजमा, हरभरा यांसारख्या पदार्थांकडे आपण रोजच्या आहारामध्ये खूप सहजपणे पाहतो, कारण ते पौष्टिक मानले जातात. पण ह्याच पदार्थांमध्ये प्युरिनचं प्रमाण तुलनेने जास्त असल्यामुळे त्यांचा अतिरेक शरीरावर वेगळाच परिणाम करू शकतो. उदाहरणार्थ, अनेक लोक हेल्दी डाएटच्या नावाखाली रोज पालक किंवा मशरूम खातात, पण दीर्घकाळ असं केल्याने शरीरामध्ये युरिक ऍसिडची पातळी हळूहळू वाढत जाते. सुरुवातीला काही जाणवत नाही, पण नंतर सांध्यांमध्ये हलकी वेदना, कडकपणा किंवा सूज दिसू लागते. फ्लावर आणि मटार यांसारख्या भाज्याही मध्यम प्रमाणात प्युरिनयुक्त असल्यामुळे जर त्या रोज किंवा मोठ्या प्रमाणात खाल्ल्या गेल्या तर त्या शरीरात ऍसिड साठण्याची प्रक्रिया वेगवान करू शकतात. मित्रांनो, ह्याचा अर्थ ह्या भाज्या वाईट आहेत असं नाही, पण त्यांचं प्रमाण, वारंवारता आणि शरीराची स्थिती यावर सगळं अवलंबून असतं. योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्या फायदेशीर, पण अतिरेक केल्यास त्रासदायक ठरू शकतात. मित्रांनो, ही समस्या विशेषतः त्या लोकांमध्ये अधिक गंभीर होते ज्यांची किडनी पूर्ण क्षमतेने काम करत नाही, कारण किडनीचं मुख्य कार्य म्हणजे शरीरातील अतिरिक्त युरिक ऍसिड फिल्टर करून ते बाहेर टाकणं आणि जर ही प्रक्रिया नीट झाली नाही तर ऍसिड रक्तामध्ये साचू लागतं. अशा परिस्थितीत जरी तुम्ही हेल्दी समजून भाज्या खात असाल तरी त्या उलट परिणाम करू शकतात. यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज, चालताना त्रास आणि काही वेळा गाऊट सारख्या गंभीर समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अशा भाज्यांचा पूर्णपणे त्याग करण्याची गरज नाही, पण त्यांचा वापर समजून आणि मर्यादित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि आपल्या शरीराच्या गरजेनुसार आहार निवडणं हाच यावरचा सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक उपाय ठरतो. मित्रांनो, भेंडी ही आपल्या रोजच्या जेवणातली एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीची भाजी आहे. तिची चव, तिचं मऊसर टेक्स्चर आणि पटकन बनणारी रेसिपी ह्यामुळे अनेक घरांमध्ये ती नियमितपणे बनवली जाते. शिवाय भेंडी हलकी असल्यामुळे पचायलाही सोपी असते आणि त्यामुळेच तिला हेल्दी भाजी म्हणून ओळख मिळाली आहे. पण प्रत्येक गोष्ट सगळ्यांसाठी सारखीच फायदेशीर असेल असं नाही, हे इथेही लागू होतं.
काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, विशेषतः शरीरात युरिक ऍसिडचं प्रमाण आधीच वाढलेलं असेल तर हीच भाजी काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. अनेकांना हे समजतही नाही की त्यांच्या रोजच्या आहारातील साधी भेंडीच त्यांच्या सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदनांमागे कारणीभूत असू शकते. त्यामुळे भेंडी म्हणजे नेहमीच सुरक्षित हा समज थोडा बदलून भेंडी कोणासाठी आणि किती हा प्रश्न विचारणं जास्त महत्त्वाचं ठरतं. ज्यांच्या शरीरामध्ये युरिक ऍसिड आधीच जास्त प्रमाणात आहे त्यांच्या बाबतीमध्ये भेंडीचं सेवन काळजीपूर्वक करायला हवं. कारण भेंडीमध्ये काही नैसर्गिक घटक असे असतात जे शरीरामध्ये जाऊन युरिक ऍसिडच्या निर्मितीला चालना देऊ शकतात. हे ऍसिड जेव्हा रक्तामध्ये वाढतं तेव्हा ते हळूहळू सांध्यांमध्ये स्फटिकांच्या स्वरूपात जमा होऊ लागतं आणि त्यातून वेदना, जळजळ, सूज आणि कडकपणा निर्माण होतो. काही लोकांना भेंडी खाल्ल्यानंतर लगेच पायांच्या बोटांमध्ये किंवा गुडघ्यांमध्ये ताण आणि वेदना जाणवू लागतात. हे शरीर देत असलेलं स्पष्ट संकेत असतात की काहीतरी बरोबर चाललेलं नाहीये. विशेषतः ज्यांना गाऊट किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी भेंडीचं प्रमाण नियंत्रित ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण वारंवार आणि मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास ही समस्या आणखीनच वाढू शकते. मित्रांनो, तरी सुद्धा भेंडीचे फायदे पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाही. ती कमी कॅलरीची असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत करते. तिच्यातील फायबर पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देतं. तसेच भेंडीमध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि एकूणच आरोग्य सुधारतात. त्यामुळे भेंडी पूर्णपणे टाळणं हे नेहमीच योग्य उपाय नसतो. त्याऐवजी आपल्या शरीराची प्रतिक्रिया लक्षात घेऊन तिचं सेवन करायला हवं. जर भेंडी खाल्ल्यानंतर वेदना किंवा सूज वाढत असेल तर काही काळासाठी ती आहारातून वगळणं आणि नंतर पुन्हा मर्यादित प्रमाणात सुरू करणं हा अधिक शहाणपणाचा मार्ग आहे. म्हणजेच योग्य समज आणि संतुलन राखलं तर भेंडी हीच भाजी तुमच्यासाठी फायदेशीर देखील ठरू शकते आणि त्रासदायक होण्यापासूनही वाचवू शकते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपला आहार मोठ्या प्रमाणात बदलला आहे आणि नेमका हाच बदल अनेक आरोग्य समस्यांचा मूळ ठरत आहे. विशेषतः युरिक ऍसिड वाढण्यामागे आधुनिक आहाराची भूमिका खूपच मोठी आहे. जास्त प्रमाणात केलेला मांसाहार, प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड आणि अल्कोहोल यांचा वापर शरीरामध्ये प्युरिन या घटकाचं प्रमाण झपाट्याने वाढवतो. आणि जसं आपण जाणून घेतलं की हे प्युरिन शरीरात गेल्यानंतर त्याचं रूपांतर युरिक ऍसिडमध्ये होतं आणि जर त्याचं प्रमाण जास्त झालं तर किडनीवर अतिरिक्त ताण येत असतो. हळूहळू किडनीची क्षमता कमी होते आणि शरीराला हे ऍसिड बाहेर टाकणंच कठीण जातं. परिणामी हे ऍसिड रक्तामध्ये साचू लागतं आणि सांध्यांमध्ये जमा होऊन वेदना, सूज आणि जळजळ निर्माण करतं. अनेक वेळा लोकांना वाटतं की ही फक्त तात्पुरती समस्या आहे, पण खरं तर हा दीर्घकाळ चालणाऱ्या चुकीच्या आहाराचा परिणाम असतो. याशिवाय पाणी कमी पिणं ही एक साधी पण अत्यंत गंभीर चूक आहे जी अनेक लोक नकळत करत असतात. शरीरात तयार होणारे टॉक्झिन्स आणि अतिरिक्त युरिक ऍसिड बाहेर टाकण्यासाठी पाण्याची भूमिका खूपच महत्त्वाची असते. पण जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही तेव्हा हे घटक शरीरातच साचून राहतात. यामुळे रक्त घट्ट होतं, किडनीवरचा ताण वाढतो आणि सांध्यांमध्ये वेदना आणि सूज अधिक तीव्र होते. काही लोक औषधं घेतात पण पाणी पिण्याचं प्रमाण वाढवत नाही किंवा आहारामध्ये बदल करत नाही. त्यामुळे समस्या पूर्णपणे बरी होत नाही. मित्रांनो, खरं तर फक्त औषधांनी नव्हे तर योग्य आहार आणि पुरेसं पाणी यामुळे शरीरातील समतोल राखता येतो. शरीराला नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यासाठी आवश्यक असलेली ही साधी सवय अनेक मोठ्या आजारांपासून वाचवू शकते. मित्रांनो, ह्याशिवाय आजकालची जीवनशैलीही ह्या समस्येला अधिकच गंभीर बनवते. सतत जंक फूड खाणं, बाहेरचं तेलकट आणि मसालेदार अन्न, व्यायामाचा पूर्णपणे अभाव आणि अपुरी झोप हे सगळे घटक एकत्र येऊन शरीराची कार्यक्षमता कमी करतात. वजन वाढणं, मेटाबॉलिझम स्लो होणं आणि शरीरात दाह म्हणजेच इन्फ्लेमेशन वाढणं या सगळ्यांमुळे युरिक ऍसिडची पातळी नियंत्रणाबाहेर जाते. आणि अनेक वेळा लोक फक्त औषधांवर डिपेंड राहतात आणि आपल्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष करतात. पण हा दृष्टिकोन दीर्घकाळ टिकणारा नाही. खरी गरज आहे ती आपल्या सवयी बदलण्याची, संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य झोप आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारण्याची. कारण जेव्हा तुम्ही तुमची जीवनशैली सुधारता तेव्हा शरीर आतून बळकट होतं आणि अशा समस्यांवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येतं. मित्रांनो, युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवायचं असेल तर सर्वात पहिली आणि सोपी सवय म्हणजे भरपूर पाणी पिणं. आपल्या शरीरात तयार होणारे अतिरिक्त ऍसिड आणि टॉक्झिन्स बाहेर टाकण्याचं मुख्य काम किडनी करत असते आणि ह्या प्रक्रियेसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण दिवसभरात पुरेसं पाणी पितो तेव्हा रक्तातील युरिक ऍसिड विरघळून ते मूत्राद्वारे सहज बाहेर पडतं. पण जर पाण्याचं प्रमाणच कमी असेल तर हे ऍसिड शरीरामध्ये साचू लागतं आणि सांध्यांमध्ये जमा होऊन वेदना, सूज आणि जळजळ निर्माण करतं.
अनेक लोकांना तहान लागल्यावरच पाणी पिण्याची सवय असते, पण मित्रांनो ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे, कारण शरीराला नियमितपणे पाण्याची गरज असते. दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणं, गरम हवामानात किंवा व्यायामानंतर आणखीनच वाढवणं ही सवय अंगीकारल्यास युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवणं खूप सोपं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य आहाराची निवड. युरिक ऍसिड वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे जास्त प्युरिनयुक्त पदार्थांचं सेवन, ज्यामुळे कमी प्युरिन असलेले आणि संतुलित पोषण देणारे पदार्थ निवडणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या, फळं, दूध, दही, ताक आणि संपूर्ण धान्य म्हणजेच होल ग्रेन्स यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि ऍसिडची पातळीही संतुलित राहते. तसेच जड, तेलकट, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त प्रथिनयुक्त अन्न कमी करणं विशेषतः मांसाहारातील फायद्याचं ठरतं. आहारात विविधता ठेवणं आणि एकाच पदार्थाचा अतिरेक टाळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अनेक वेळा लोक हेल्दी समजून एखाद्या पदार्थाचं रोज सेवन करतात, पण तेच पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे संतुलन हाच सर्वात महत्त्वाचा नियम आहे. तिसरी आणि दीर्घकालीन परिणाम देणारी गोष्ट म्हणजे योग्य जीवनशैली. नियमित व्यायाम केल्याने शरीराचं मेटाबॉलिझम सुधारतं, वजन नियंत्रणात राहतं आणि शरीरातील अतिरिक्त ऍसिड कमी होण्यास मदत मिळते. रोज किमान 30 मिनिटे चालणं, हलका व्यायाम करणे, योगा किंवा स्ट्रेचिंग केल्यास सांध्यांची हालचाल सुधारते आणि वेदना कमी होतात. त्याचबरोबर 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घेणंही तितकंच आवश्यक आहे, कारण झोपेअभावी शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं आणि युरिक ऍसिडची समस्या अधिकच तीव्र होऊ शकते. तणाव कमी ठेवणं, सकारात्मक सवयी अंगीकारणं आणि नियमित तपासणी करून शरीरातील पातळी समजून घेणं ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे काम करत असतात. म्हणजेच फक्त एकच उपाय नाही, तर योग्य पाणी, संतुलित आहार आणि चांगली जीवनशैली ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधला तर युरिक ऍसिड सहज नियंत्रणात ठेवता येतं आणि निरोगी आयुष्य जगता येतं. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण योग्य माहितीच तुमचं आयुष्य बदलू शकते. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.